श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरणी लीन होऊन तुम्हाला आजचा अनुभव मी सांगणार आहे. आजच्या प्रवचनामध्ये आता आपल्याला पंढरपूरची यात्रा, आज एकादशी मोठी, कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग परमात्मा यांच्या अनेक संतांच्या लीला इतके दिवस तुम्हाला सांगितलेले आहेत, तरी पण कानोपात्रा राहिली. भरपूर आणखी काही सांगण्यासारखं राहिलं, पण आता समोर येत आहे आपल्याला गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून अनेक भक्तांना, अनेक स्वामी सेवकांना जे संकटात आहेत, जे अडचणीमध्ये सापडलेले आहेत, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी अनेकांचे कमेंट्स येत आहेत की बाबा आम्हाला गुरुवार करायचा आहे, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, ते कसं करायचं आहे. म्हणून ते सांगण्यासाठी आता श्री स्वामी समर्थ आईकडे वळायचं आहे आपल्याला. देव सगळे एकच आहेत, पण पंढरपूरची यात्रा असल्यामुळं आपल्याला संतांच्या काही कथा सांगण्यात आले, संत चरित्र काही सांगण्यात आलं. तर आता स्वामी आई काय म्हणते की बाबा जे लेकरं संकटात आहेत, ज्यांना काही दुःख आहे, त्यांनी आता येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्राचं छोटंसं मेन जे काही अध्यायामधले ते वाचण्याचा कार्यक्रम आता इथून स्वामी गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र सारामृतमधले 21 अध्याय हे जर वाचायचं असेल तर गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करता येईल. आपल्याला जे काही करायचं आहे ते गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता. तुम्हाला गुरुचरित्राचे पूर्ण 21 अध्याय वाचायचे तर 3-3 करून वाचा, किंवा रोज पूर्ण 21 वाचा एकाच मांडीमध्ये. आपलं जे काही संकट आहे ते संकल्प करून वाचा. आणि गुरुचरित्र जर वाचायचं असेल तुम्हाला तर आणखी 2-3 दिवस आहेत, त्या तेवढ्या दिवसामध्ये जर पहाटे लवकर उठून जर केलो तर खूपच छान. गुरुचरित्र जर वाचलं तुम्ही, गुरुचरित्राचं जर पारायण आपल्या घरी घडलं, खूप छान आलभ्य लाभ, भरपूर काही आपल्या घरचं सगळं काही संकट निघून जाईल. आपल्या घरातले जे काही अडखळलेले कामं आहेत ते सर्व काही होतील. म्हणून आता असलेल्या एवढ्या दिवसामध्ये गुरुपौर्णिमा येईपर्यंत गुरुचरित्रसुद्धा वाचलं तर चांगलंच आहे, गुरुचरित्राचं पारायण केलं तर सुद्धा. आणि हे करत असताना आपल्याला असं वाटतं मी कसं करू, काय करू, कसं करू, कुणाला विचारू, हे विचारण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचं, आपण काय करणार आहोत, आपण काय केल्यानं काय होणार आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, आपली परिस्थिती काय आहे, आपण काय काय करणार आहोत. एखाद्याला विचारलं आणि डंबाचारी भरपूर काही सांगितलं आणि आपल्या हातानं होईना गेलं तर ते वेगळंच होऊन बसते. त्याच्यामुळं जे काही आपल्याला मनाला पटल तेच करायचं. आपली परिस्थिती जसं आहे तसं करायचं. तांब्यावर दूध, तांब्यावर दही आणून ठेवा म्हणून कोणी सांगितलं तर देवाला तेवढं काही लागणार नाही. 2 चमचे दही, 2 चमचे दूध, 2 चमचे मध, 2 चमचे साखर टाकून जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालू शकतं. दुधामध्ये साखर टाकून जरी अभिषेक केला तरीही चालतं. देव आपल्यावर रुसणार नाही. आपल्या मनाच्या समाधानीसाठी, आपल्याला शांतता मिळण्यासाठी आपण सगळं काही करत असतो. फक्त आपलं चांगलं व्हावं म्हणूनच आपण देवाचं नामस्मरण करत असतो. देव आपल्या फक्त भावनेचा भुकेला आहे, भावाचा भुकेला देव आहे. देवाला दही दूध तुपाची काहीच अपेक्षा नाही. देव कधीही कुणाचा अभिषेक करत असताना गट काही पिलेलं नाही. अभिषेक करावं लागतंय.
ग्रंथामध्ये लिहिलेलं, पोथी पुराणातून सांगितलेलं म्हणून अभिषेक करायचा आहे. पण आपली जर परिस्थिती तेवढी नसेल, दुधामध्ये साखर, मध, तूप एवढं जरी टाकून केला तरीही चालते. परान्न खायचं नाही, घोंगडीवरती झोपायचं, देवाच्या समोर निश्चिंत पडून राहायचं. जे परमेश्वर आपल्याला सांगतील, स्वप्नामध्ये दृष्टांत देतील, तसं तसं करत राहायचं. हे झालं गुरुचरित्राचं. आता स्वामी चरित्र सारामृतामध्ये तर कसलीच अडचण नाही. एका मांडीमध्ये जर 21 अध्याय वाचलो तरीही चालते. आपल्याला अध्याय वाचणं नाही झालं, गुरुपौर्णिमा येईपर्यंत तारक मंत्र म्हणला तरीही चालते. कोणताही उपाय करा, देवाचं नाव आपल्या तोंडामध्ये ठेवा, देवाचं नाव आपल्या हृदयामध्ये ठेवा. आपल्या हृदयामध्ये देवाला ठेवण्यासाठी अनेक भक्त काय काय करतात. हनुमंताच्या हृदयामध्ये राम, लक्ष्मण, सीता होते. छाती फाडून दाखवलं, छाती फाडून. साक्षात हनुमंताच्या छातीमध्ये राम, लक्ष्मण आणि सीता हे आपण ऐकलेलंच आहे, पाहिलेलंच आहे. अनेक सिरियलच्या माध्यमातून, अनेक ग्रंथाच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहे. पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला पंढरपूरमध्ये राहुळामध्ये अचानकच दिशेनाश झाला. पांडुरंगाच्या ठिकाणी पांडुरंगच नाही, भक्त येऊ लागले, दर्शन घेऊ लागले आणि बाबा हे पांडुरंगच नाही तिथं. आश्चर्यचकित झाले, सगळे संभ्रमात पडले, इकडे तिकडे शोधायला लागले, पांडुरंग कुठे गेले, पांडुरंग कुठे गेले. पांडुरंग मंदिरामध्ये नाहीत, रावळात नाहीत. आता काय करायचं. अनेक भक्त तिथे आले, नामदेव तिथे आले आणि नामदेवाचा नामेची खीर खाल्लेले पांडुरंग परमात्मा, नामदेवाचं रोजचं निवेद्य तिथे राहायचं. आणि नामदेव रावळात आला आणि म्हणायला लागला, पांडुरंग कुठे गेले. शोधत शोधत फिरायला लागले. अख्खा 7 दिवस पांडुरंग गायब होते. माझं सांगण्याचं तात्पर्य, गुरुपौर्णिमा समोर आलेले आहे. गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं हे बघा मंडळी, हे बघा स्वामी सेवकांनो, सगळ्यांना मी सांगते हात जोडून की बाबा आपण देवाच्या मागे पळायची गरज नाही. तुम्ही एक ठिकाणी जरून बसून तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि तुम्हाला देव दृष्टांत देईल आणि देवाचा साक्षात्कार सुद्धा तुम्हाला होईल. तुम्हाला स्वतःला देव भेटल्यासारखं असं प्रसन्न वाटेल. देव समोर येऊन कुणालाच समोर येऊन भेटत नाहीत. तेवढे आतोनात प्रयत्न आपल्याच्यानं होत नाही. आपण पामर आहोत, आपण काय भक्ती करतो आपल्याच्यानं तेवढं होत नाही. म्हणून खरे भक्त कोण होते आणि खरे देवाला प्रसन्न कोण करून घेतलं आणि देव कुठून कुठंपर्यंत पळत भक्तासाठी आला हे सांगण्याचा उद्देश माझा. गुरु आणि शिष्याचं नातं मी तुम्हाला सांगत आहे. मग ज्या वेळेला रावळात पंढरपुरामध्ये परमात्मा पांडुरंग नसला आणि दामूशेठ नामदेव निघाले, रोज त्यांच्या घरचा नैवेद्य पांडुरंग परमात्म्याला राहायचा आणि नामा निघाले शोधायला. शोधाशोध करत असताना कुठेही दिसना, कुठेही दिसना. कुठे गेले होते पांडुरंग. पांडुरंगाला वाटलं रोज या रावळामध्ये थांबून सोन्याचे अलंकार, सोन्याचे दागिने अंगावरती, सोन्याच्या ताटात नैवेद्य, 5 पक्वान्न नैवेद्य आपल्याला रोज येत असतो आणि हे सगळं खाऊन कंटाळा आलेला आहे आणि आपला एक भक्त रोमा रोमात त्याच्या सारखं विठ्ठल 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 म्हणत आहे आणि त्या भक्तांकडे आज आपल्याला जावंच लागणार आहे असा विचार करून पांडुरंग परमात्मा धावत 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 निघाले. ते कुठं आले. आरण गावामध्ये. आरण गावामध्ये सावता नावाचा एक भक्त होता. माळीयाच्या घरी जन्म झालेला सावता माळी आणि त्यानं आपला शेत, आपली बागायत, कांदा मोळा भाजी, अवघी विठाई माझी
विहिरीचं पाणी काढत असताना देवाचं नाव, खुरपत असताना देवाचं नाव, पेरत असताना देवाचं नाव, कापणी करत असताना देवाचं नाव, त्याच्या तोंडात सतत देवाचं नाव राहायचं. विठ्ठल 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 सारखं पांडुरंगा पांडुरंगा म्हणत काम करत राहायचे. आणि रोज आपल्या बांधावर बसून असलेल्या शिळ्या भाकरी शिदोरी खायचं आणि नामस्मरण देवाचं करायचं. पंढरपूरला अनेक लोक चालले, कधीही सावता माळी पंढरपूरला गेलेला नाही, पांडुरंगाचा धावा करायचा आणि काम करत राहायचं. प्रत्येक पिकामध्ये पांडुरंग पाहायचा. मिरचीमध्ये पांडुरंग, टमाट्यामध्ये पांडुरंग, भाजीमध्ये पांडुरंग, कोथिंबिरीमध्ये पांडुरंग. मग काय कमी आहे त्या भक्ताला? मी असं म्हणत नाही की बाबा देवाला जाऊ नका, तीर्थस्थान आहे तिथं जाऊ नका, तीर्थाला जाऊ नका असं म्हणत नाही. परंतु ज्या भक्तिभावानं तुम्ही ओरडलो त्याप्रमाणे देव आपल्याकडे येत असतो. आणि त्या ठिकाणी काम करत असताना ऊन भरपूर झालेलं, दुपारची वेळ झालेली आणि विहिरीचं पाणी देऊन कांदा मोळा कोथिंबिरी हिरवीगार आलेली असताना भरमधामध्ये सावता माळी थांबलेला होता. आणि तिथे पांडुरंगाने जाऊन एखादी मानव रूप आपण कपडे फाटके घालून त्या ठिकाणी जाऊन झाडाखाली थांबले. आणि सावता धावत धावत आली आणि कोण रे बाबा एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या ह्या शेतामध्ये उन्हामध्ये चालत चालत आलास, कोण आहेस तू असं म्हणल्यानंतर त्याने सांगितलं मी विठ्ठल आहे. आणि मी विठ्ठल आहे, माझं गाव पंढरपूर आहे आणि मी तिथून इथं आलेला आहे. मला खूप कंटाळा आलेला आहे. तिथं टाळ मृदंग रोज भजन कीर्तन रोज हे टाळ मृदंग भरपूर झालेला आहे आणि मला 5 पक्वान्न खाऊन हे कंटाळा आलेला आहे. म्हणून मी इकडं आलेला आहे. मला ह्या मातीमध्ये काम करायचं आहे, मला ह्या पिकाबरोबर डोलायचं आहे असं म्हणल्याबरोबर सावता माळी खुश झाला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे सगळं काही शेत तुमचंच समजा आणि माझ्याकडे थांबा असं म्हणल्यानंतर त्यांच्याबरोबर पाणी काढायचं, मोटाने पेरणी करायचं, खुरपणी करायचं, सगळं काही काम विटू करायला लागले. हे करत असताना दुपारच्या वेळेला जायचं आणि जे काही फडक्यामध्ये भाकरी आहेत ते चटणी भाकर खाऊन विठ्ठल त्या ठिकाणी भक्ताच्या सोबत राहायला लागले. बघा मंडळी, बघा किती प्रेम असतं गुरुचं आणि शिष्याचं. तर इथं तरी साक्षात परमात्मा पांडुरंगाचं आणि शिष्याचं नातं कसं आहे बघा. थांबले आणि इकडून नामा धावत धावत आलेला आहे, ज्ञानदेव आलेले आहेत आणि ज्ञानदेवाला नाम्याने विचारले. नामदेवानी हे ज्ञानदेवा आणि आपले पांडुरंग परमात्मा इथे दिसत नाहीत असं म्हणल्यानंतर ध्यानस्थ होऊन ज्ञानदेवानी पाहिले आणि त्यांनी सांगितले हे नामा आपले पांडुरंग सावता माळी यांच्या शेतामध्ये दिसत आहेत, आपण तिकडे जायला लागेल असं म्हणून धावा केले आणि पळत पळत त्या शेतामध्ये जाऊन थांबत असताना परमात्मा पांडुरंगाला चिंता पडली. आता मला हे शोधत येत आहेत आणि मला आता इथून पंढरपूरला जावं लागणार, आणखी तिथे रावळामध्ये थांबावं लागणार असा विचार केले. आणि सावताला विचारले त्यांनी, अरे सावता, आणि आता मला ते शोधत येत आहे, मला जावं लागणार आणि मला इथं लपण्यासारखी कुठे जागा आहे का असं विचारल्यानंतर सावता माळ्याने सांगितलं, हे प्रभू तुम्ही साक्षात परमात्मा पांडुरंग आहात, मी तुम्हाला ओळखलेलं नाही आणि तुम्हाला जर लपायला इकडं तिकडं जागा शोधण्याची गरज नाही असं विचार केला. हातातला खुरपा घेतला आणि आपल्या छातीला कोरलं आणि आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याला जागा करून दिली. आणि बालरूप पांडुरंगाने घेऊन त्यांच्या छातीमध्ये परमात्मा पांडुरंग जाऊन बसले आणि जशास तशी छाती मिटून गेली आणि तिथून मात्र रक्ताची धार वाहायला लागली. आणि हे नामा ज्ञानदेव त्या ठिकाणी सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी अवघी पंढरपूर दुमदुमल्यासारखी पंढरपूरसारखी यात्रा तिथे सर्वजण गेले. पांडुरंग इथे नाहीत शोधत शोधत त्या ठिकाणी सावताच्या मळ्यामध्ये गेले. सावता माळीच्या मळ्यामध्ये ते सगळे जाऊन थांबले असता नामदेवाने विचारले की बाबा पांडुरंग कुठे आहे, तिथे दिसत नाहीत असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितले, इकडे तिकडे शोधाशोध करण्यापेक्षा
तुम्ही स्वतःच शोध घ्या असं म्हणल्यानंतर, रक्ताची धार दिसल्यानंतर, ज्ञानदेवाने सावता माळ्याच्या छातीला कान लावल्यानंतर मधून टाळ मृदंगाचा आवाज आणि विठ्ठल विठ्ठल असा आवाज त्या सावत्या माळ्याच्या छातीतून येत होता. आणि पांडुरंगाला सुद्धा कळलं की बाबा आता हे आपल्याला शोधल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच अवतारामध्ये जो सावता माळी होता त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग परमात्मा तसेच कटेवर हात ठेवून त्या ठिकाणी सावताच्या रूपामध्ये पांडुरंग स्वतः थांबले आणि सर्वांनी दर्शन घेतले आणि टाहो फोडला की चला पंढरपूरला, आपण इथे थांबून चालणार नाही असं म्हणल्यानंतर सावत्याची कीर्ती अजरामर राहिली. सावता माळी हा भक्त होता, देवाचा भक्त. ते कधी पंढरपूरला गेला नाही, कधी चालत गेला नाही, पण सतत नामस्मरण केल्यामुळं परमात्मा पांडुरंग धावून त्यांच्यापर्यंत आले. म्हणून मी सांगते तुम्हाला, आपला धावा हाच सर्वात श्रेष्ठ आहे. आपण देवाला हाक मारत असताना मनातून हाक मारली पाहिजे. म्हणून देवाचं आणि भक्ताचं नातं असं असतंय. त्याच पद्धतीनं गुरु आणि शिष्याचं सुद्धा तसंच नातं राहायला पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थाई सुद्धा असंच आपल्यासाठी धावून येणारी आहे. तिनं सुद्धा चोळप्पासाठी, बाळप्पासाठी, अवघ्या सुंदराबाईसाठी सुद्धा भरपूर काही आईप्रमाणे प्रेम लावलेले श्री स्वामी समर्थाई अक्कलकोटला भक्तांसाठीच धावून आली. जणू काही पुंडलिकाच्या दर्शनासाठी चंद्रभागा विठ्ठलानं ज्या प्रमाणे आज्ञा केली त्याप्रमाणे भीमा नदी धावत आली. तसंच श्री स्वामी समर्थाई अक्कलकोटला धावून आलेली आहे आणि अशक्य ते शक्य केलेले आहे. सर्व भक्तांना आनंदी आनंद असा अक्कलकोट, पंढरपूर नगरीसारखंच अक्कलकोट सुद्धा दुमदुमलेलं आहे. सर्व भक्त सगळे काही साकडे घेऊन येतात आणि आनंदानं प्रसन्न असे चेहऱ्यानं आपल्या घरी जातात. म्हणून श्री स्वामी समर्थाई कुणालाच कधी काही कमी केलेले नाही. श्री स्वामी समर्थाचं नाव मनामध्ये घ्या, मुखामध्ये घ्या आणि अशक्य ते शक्य करून घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.